तर मित्रांनो आपण थोडक्यामध्ये यांच्या गोट्यामध्ये आलो आहे आणि त्यांची थोडक्यात माहिती घेऊया. तर आपण इकडून सुरुवात करूया. पहिला जावं समोर. तर मित्रांनो बघू शकताय ही जी म्हैस आहे ती पंढरपुरीमध्ये आहे. तर साधारणपणे ह्याचं येत कितवं आहे आता? दुसरं येत्याची म्हैस आहे. आणि तुम्ही म्हणताय प्रत्येक म्हशींची माहिती घ्या. तर मित्रांनो आजपासून आपण प्रत्येक म्हशींची माहिती घेणार आहे. तर मला जरा ह्या म्हशीचं वर्णन सांगा. म्हणजे नेमकं तुम्ही चारा किती टाईम घालताय, ते कसा घालायचा, दूध वाढण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा फॅट वाढण्यासाठी काय केलं पाहिजे. त्याला दूध वाढण्यासाठी गहूभुसा, पेंड, हां सरकी जे म्हणजे सगळं भिजवून ते आपण मिक्स करून घालते. घालताय. कुट्टा बिट्टा सगळं कुट्टा. बरं. अशा अखंड काय नाही, बारीक कुट्टा करून टाकते यांना. बरोबर दोन बरोबर. टाइम वैर नसते मसाला. हां. हिंगाला पण जाते, चिंगवून येते, सगळं जातं. आणि व्यवस्थित काळजी याला घेते बाकी. व्यवस्थित काळजी घ्यावी काळजी लागते. घ्यावी लागते. तर मला काय सांग. जरा जर त्रास झाला तर लगेच दवाखान्यात त्यांनी चालू असते. चालू असते. म्हशीचं अंग बाहेर येणं हे कोणत्या कारणामुळे म्हशीचं अंग बाहेर येते? कसं असते, कोणाचं पोटात जिठाचं प्रमाण जास्त असलं की नाही, कशाचं? हीट हां उष्णता, हां हां हां. त्यामुळे आपण जर खाण्याला जर हे झालं बरं. त्यामुळे जास्त आम्ही करून बहीण येते. बरं. आपण म्हणते आहे ते त्याचं काय विषय नाही, तेच प्रमाण जास्त असतं अंगात. बरं त्याला मग त्याची हे काय करायचं, त्याला सोल्युशन म्हणजे असं काय आहे की ते अंग कसं बाहेर म्हणजे एक आरोग्य औषध आहे. त्याला आपण चिमटा म्हणून एक असते, साडीचं एक चिमटा म्हणून असते. बरं. ते घातलं घ्यायला लावले त्याला निर्णयाच्या मागं त्याला चिमटा लावू शकते. चिमटा लावू शकता. हां त्याला त्याने तर काय ते परत अंग बाहेर येणे नाही, काय नाही. हां. आणि त्यांना अंग बाहेर आलं तर पाणी पण पाजायचं नाही यांना. पाजायचं नाही काय? यायला येले की नाही, हां. एक दिवसभर पाणी याला पाजायचं नाही. बरं बरं बरोबर. दुसऱ्या दिवशी याला सकाळी एक बारडीभर पाणी पाजायचं. पाणी पाजायचं. त्याच्यामुळे काय अंग बाहेर येणार नाही, काय नाही, काय त्रास होणार नाही, काय नाही. बरोबर आहे की. तर मला सांगा म्हणजे म्हशीमध्ये जसं बैलामध्ये घोड्यामध्ये बट्टा असतो तसं म्हशीमध्ये बट्टा काय असतो? कसं असते, कोणाचं काय तर सांगून कुठल्या वस्तू येत नाही. बरं. बरोबर आहे की नाही? काय आपल्या नशिबात असते ते होत असते. बरं. पण आणि कसं होते, बट्टा म्हणजे कसं कोणाचं बारीक मोठा असते, मागची बाजू तीन बारीक मोठी असते. हां. ही बरं त्याला बाजू असते, खालीच्या साईडला साईडला बाजूला बट्टा ती नसते. बरं. मग त्याच्यामुळे कसं लोक पैसे काय म्हणजे कमी जास्त कमी नाही, काही एकाला काही तसं काही प्रॉब्लेम नसते. नसते. काय कसं काय ती उगाच एक भ्रम आहे सगळा. मांडला तर बट्टा आहे नाही तर काही नाही आहे. काय नाही असा विषय. तर मित्रांनो हिने एक चांगली माहिती सांगितली की बट्टा वगैरे जनावराला काय तर एखाद्या माणसाला डोक्यात भवरं असतात, हां. मग त्या माणसाला काय टाकून दिलं जात नाही. नाही. तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी तिने माहिती सांगितली या म्हशीची. तर मला सांगा ह्या म्हशीची आता बाजारामध्ये किंवा लोकल जरी विकायची म्हटली तरी किंमत काय होऊ शकते? लाखाची बस. लाखाच्या वर, 1,00,000-1,50,000 रुपये. किती वेळ येताचे? आता दुसरे दुसऱ्या. मग येते. तर मित्रांनो आता पुढलं मज बघूया आपण. चल. ज्या वेळेला आपण मागच्या वेळेला मित्रांनो आलो होतो त्यावेळेला गोटा असा पूर्ण भरलेला होता. पण आता ते म्हणजे कमी का जनावर केला आहे? हे जरा माझ्याकडे पण झालं की माझी इथं आल्यानंतर जरा बॉटल डाळ होती, 4-5 मशीन दिल्या त्याच्या डाळी. 4-5 म्हशी मेल्या लाळमध्ये. डाळी मग त्याला उपचार केला नाही? उपचार केलता. हां. त्याचं म्हणजे ज्या तोंडात लाळ गेली बरं. लवकर टिकत नाही. टिकत नाही. लाळ बरं. पोटात गेली पोटात गेल्यानंतर ना. हां 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 हां. असं आहे. मग त्याला काय करावं लागतंय? त्याला औषधच नाही त्याला डाळीचं. झालेलं औषध नाही? तर मित्रांनो बघा. इंजेक्शन मारलं तर किती दिवस टिकणार आहे ते? आपण किती प्रयत्न करायचे? होय बरोबर आहे की. तर मला सांगा. वरच्यावर असलं तर वरणावर केलं तर काय होत नाही. ताप तर कसं आहे, कळून येत नाही लवकर. हां तर जनावरांचं बरोबर आहे जर की. आपण त्याला जर आपण मोह पडलं तर कळणार, आपल्याला मस पडल्या डॉक्टर लगेच बोलून द्या. बोलू. आपल्याला कळणार, लाळीच लवकर कळत नाही. बरोबर आहे. असं आहे. मला असं ह्याचं थोडक्यात वर्णन सांगा. म्हणजे ही किती येताचे आहे? आता ज्या पोटात तिसरं येतं. तिसरी वेळ तिचं वासर आहे. हे 2 वर्षाचं वासर आहे. एखादं रेडिओ वगैरे जर आता पाळायला कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही देताय का? देतोय की. आता एखादी आता मला दररोज फोन आहेत, एखादी आहे का तुमच्याकडं द्यायची? आत्ता काय नाही. नाही आहे काय? गेल्यानंतर. येल्यानंतर ना. तुमचा फोन नंबर एकदा सांगा. 84 83 87 72 49. तर मित्रांनो हे त्यांचा नंबर आहे. आता मला सांगा कान जे काढले जातात पंढरपुरी जातीची म्हशी म्हणजे वळखायच्या म्हणजे कानावरनं, आणि त्यांची जी नागपुडी असतात त्यांचा बांधा असतोय हा डांग म्हशीपेक्षा वेगळा वेगळा असतो. असते, वेगळा असते.
तर मला सांगा ही कानं का काढली जातात? ही परंपरा आहे पहिलीपासून. म्हणजे त्याच्या पाठीमागे रिझन काय आहे का? रिझन आपल्याला एवढं काय तर पूर्वीची माणसांनी काढले ते आपल्याला रिझन काय मिळणार. पण माझ्या त्या व्हिडिओमध्ये बघताय ते एक एक जण सांगतात की रोगराई होत नाही कान काढल्यामुळं, त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढली जाते. तसं काय नाही विषय. आता ही पण पंढरपूर आहे, हिला का काही केलं नाही. ही पंढरपुरीच आहे ना, हां हिला रोग शक्ती नाही आहे. हां मग हे मग ह्याचं कान का काढलं नाही? मग तेच सांगायला तुम्हाला. हां हे कसं असते माहिती आहे काय, आपण समजा ही मागं राहत्या, बरोबर. आपण काय म्हणते उद्या काढ्या परवा दिवशी काढ्या, हां ही राहिली आहे. तशी राहिली ती. हा राहिली. बरं. त्याला काय रोग शक्ती आहे, काय त्रास आहे गेला काय नाही. नाही नाही. आणि तुमच्या गवळी समाजमध्ये म्हणजे जे तुम्ही जनावर सांभाळताय ह्याच्यामध्ये एक म्हस तुम्ही अशी हा राऊंडाला तीन काढतो. राऊंडाची नव्ह, एक म्हस घरातच दूध खायचं, ती दूध कुणाला द्यायचं नाही ज्यानी ती म्हस पहिल्यापासून आता तुमच्यात आहे का ती? गोट्यात नाही. आता गोट्यात नाही आहे काय? तरी रेडी किती महिन्याची आहे आता? ही 2 वर्षाची. तर मित्रांनो बघा अजून म्हणजे गाब जाण्यासाठी किती वेळ अजून लय आहे कारण मी तयार करावे राऊंडाचं. राऊंडासाठी? तर त्याची प्रक्रिया काय आहे? म्हणजे राऊंडाला जर आपण काय दूध, अंडी, केळी, आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे पदार्थ आहेत. बरं कोण हे घालते, काजू, बदाम, पिस्ता, काय काय पाहिजे ती मसरासने घालते. पळवायचे जनावर बरं 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 बरं. त्याच्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आता जनावरांनी काजू बदाम जर घातलं, दूध हे आहेत की त्याला सगळं. आता चालू आहे घ्यायला याला नाही आपण याला काट्यावर चालू आहे नुसतं. काट्याळ? कारण अजून डिसेंबर चालू आहे तर कधी चालू सीझन चालू आहे. बरं बरं. म्हणजे अजून सोडला आता नाही? नुसतं सुरुवात आहे तिला. एकदा सोडलं तिला हां म्हणजे आपण बघायचा प्रयत्न करावा चालू आहे तिचा. चालू आहे. तर ती मित्रांनो, राऊंडाची होती ती पहिल्यांदा इथं आलेल्या गोट्यात ती एक्सपायर झाली. वारले का? हा, ती एक लाईतच झाली. हां 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 हां. नाव काय होतं? रतन. रतन. हां हां हां. तर फोटो मित्रांनो पण असला दाखवला असतो. हे बघू शकताय. हे असं म्हणजे कलर ह्याचा त्या दुसऱ्या हे गोरा आहे. भोरे म्हणायचं का याला? आणि शिंगात काय म्हणायचं याला? ही मेटल. मेटो म्हणायचं. 2 शिंग मेटल म्हणून. 2 शिंग. आणि 1 शिंग वर असले की 1 शिंग मेट. तर मित्रांनो बघा अतिशय सुंदर अशी दिसणारी म्हैस आहे. पण आता मला सांगा पावसाळा चालू झाला आहे, आता बाहेर हिंडायला वगैरे सगळं असते, तर तुमच्या चाऱ्यामध्ये काय असं काय नाही काय नाही काय नाही. म्हणजे आपण कसं- दररोज जसा घालताय तसाच घालताय का हिंडवून आल्यानंतर चारा कमी वगैरे काय? कंटिन्यू चालू आहे. आपल्यासारखं प्रकार उन्हाळ्यात पण? कंटिन्यूस. तर मित्रांनो बघा आणि मला सांगा डांग म्हशीच्या दुधात आणि पंढरपुरी म्हशींच्या दुधात काय फरक आहे का? मला सांगितले का की भाई भरपूर फरक आहे म्हणून. फरकच आहे त्यांच्यात. कसं काय? आता कसं माहिती आहे ह्यांना 8 महिने कसं पिळायला पंढरपूरला. बरं. म्हैसाना मोरा म्हैसासनी त्यानं मस्त दूध देतात. हां 6 महिन्याच्या वर दूध देत नाही. देत नाहीत आपले डांग म्हशी? डांग असा. हां हां. असा विषय आहे. नाही ह्याचं काय तुम्ही होऊन बंद केला तरच ते बंद करणार. सोडू शकते आपण. तर बघा मित्रांनो आणि एक प्रश्न आहे लोकांचा की हिंडायला सोडल्यानंतर जे याचं दूध असतंय ते चवीला म्हणा किंवा खाण्याला अतिशय औषधी असं ठरतंय. होय होय. कारण ते वनस्पती जे खातात बाहेर आणि आपण घरात जे बाळगून वैरण घालतो ते एकसारखी वैरण पडली जाते, त्याच्यामध्ये बी फरक आहे ना? बरोबर आहे, बरोबर. तर मित्रांनो बघा या पुढं आता आता- ही दोघी माया लेकीच आहे दोघी पण. ह्या त्या दोन्ही माया लेकी. हां हां त्यांनी पण पळत होती हिला. पळत होती काय? हा, पळत होती वासरा. बरं बरं बरं. आता गाब आहे वाटतं की? येईल आता दुसऱ्यांदा येईल. होय किती महिने झालं? तिला आता 5वा लागला. बरं. मग सर्वसाधारण जर अशी पंढरपुरी म्हशी म्हटल्या तर दिवसाभरी दुधाचं म्हणजे लिटरमध्ये उत्पन्न किती आहे याचं? आता कसं सांगू शकत नाही आपण त्याच्यात कोणाला कमी जास्त असते किंवा काही जास्त असते. तरी पण हायेस्ट म्हणजे किती देऊ शकते दूध? जास्त करून ते दूध म्हणजे व्यवस्थित खाणं पिणं असलं त्यांना हम्म. दुधात कमी होत 8 टायमा दुसरी त्याच्यावर? त्याच्यावर नाही. तर मित्रांनो कारण बघा 8 महिने पिळायचे तिला. म्हैसा मसर किती 6-7 महिने दूध मस्त देते. 6 महिने पिळतात. शेवट 5व्या महिन्यात तुम्ही लात मारते. लात मारतात बरोबर आहे. ही कसं कंटिन्यू तुम्ही 8 महिने काढा 9 महिने काढा. पण एक एक गोट्यामध्ये मी गेलो तिने सांगितले की 13 लिटर दूध देतात. हा टायमा तुम्ही 4 लिटर धरून गेला तर किती झालं? 5 लिटर धरून. 10 लिटर झालं. मग 13 लिटर काय होणार नाही. तर मित्रांनो बघा पहिल्या मसरात आणि आपल्या मसरात आसमानचा फरक आहे. पहिल्या मसरांना मस्त तुम्ही टायमाला 15 लिटर म्हणजे 2 टायमाला 15 लिटर दूध दिलं. हां 2 टायमाला. आता या मसरात नाही तसं. नाही आहे तसं तसं. खाणंच नाही आहे पहिल्यासारखं. बरोबर आहे की?
पहिलं मसाला तुम्ही लोक काय घालत होते त्यांचं वेगळं आणि आपल्या फरक आसमानचा फरक आहे आता सध्या तर. बरोबर आहे. मग मला सांगा गेल्यानंतर ना तुम्ही जे वासरू जे आहे हे लावत नाही, नाही नाही लावत मग ते लागू नये म्हणून त्याला प्रक्रिया काय केली जाते? नाही. कसं असते आपण वासरू काढलं की त्याला हात चाटवायचं आपापली त्यांना कळते आपलं वासरू आपलं नाही काय नाही आपण काय करावं काय नाही. ते पहिल्यापासूनच सवय असते. तर मित्रांनो, ज्याला कोणाला अजून जर माहिती पाहिजे असेल तर माझी आता मी बरेच दिवस तुम्ही मला सांगितलं की बेळगावला या, तर आता मी 2 दिवसात बेळगावला जाणार आहे. तिथली आणि तुम्हाला व्हिडिओ आणि तिथली माहिती. पुन्हा कोल्हापूर तुम्ही म्हणताय नुसतं सांगताय खरं तिकडे जात नाही ना. माझ्या घराचं काम चालू होतं, ते आता घराचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळं आता चॅनलला आता मोनोटायझेशनला पण आलं आहे. 2 दिवसात आपण चॅनल मोनोटायझेशन करून घेतो आहे आणि इथून पुढं कंटिन्यू आपल्या ह्या चॅनलवर व्हिडिओ येत जातील. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर मला सांगा, आपण हाय असा जर चारा न कुट्टी करता जर टाकला हां. तर म्हणजे जनावरांनी खायला चांगला आहे का बारीक करूनच घातलं पाहिजे असं काय? कसं आहे माहिती का अखंड टाकल्यानंतर त्यांना कसं आहे रवतीला हे होत नाही. रवत पाहिजे मग रवत असली तर आपण मग ते रवत होण्यासाठी तर अखंड चारा टाकावा लागतो. बारीक जर टाकला तर ते घास अडकते. नाही बारीक का टाकावं म्हणजे कसं त्याला पचनक्रिया व्यवस्थित होते. त्याची पचनक्रिया तुम्ही बघा एकदा आपण मोठं टाकून बघा त्याला पचनक्रिया लवकर होत नाही. आता सध्याला माणसावरून जर विचार केला, ज्याला दातं नाहीत ते त्याला पातळ अन्न कुस्करून बारीक करून खाल्लं जाते, कारण त्याला दातं नसतात. त्यांच्या अंगाला बाहेर लागते कुट्टी टाकल्यावर. असं आहे काय? असं आहे. तर बघा आता सह्याद्री एक चालू होती, ती बंद झाली. त्या केमिकल असते काय मासे मसरते नव्हती. हां. मसरले बाद झाली त्याच्यावर. बाद झालं म्हणजे काय होते नेमकं त्यानं? त्यांची पोटाच्या आतड्या बाद होतात केमिकलमुळं. बरोबर. आता एखादी मध जर पाण्यावर घालत नसेल तर त्याला काय केलं जातं? दिशा होते देशी औषध काय आहे? देशी औषध ती काय गोळ्यावर असते बारीक गोळ्या असतात त्या. गोळ्या असतात काय? तर ठीक आहे. अनेकदा फोन नंबर तुमचा सांगा. 84 83 87 72 49. म्हणून काय काय डॉक्टर आता नाही, संध्याकाळी येतील. हा त्यांचा गोठा फार मोठा गोठा आहे. तर मागच्या वेळेला आलतो त्यावेळेला आपण काय तर 50 हां. जनावरं होती आपली सगळी पूर्ण. ते भाऊच होते का तुमचे? आत्ताच पोरग आत्तीचा मुलगा जे आपल्या चॅनलवर लहान मुलग्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तोच ना? ठीक आहे. तर बघू शकता असं तुम्ही ह्या साईडने जे कडबा कुट्टे आहे, हे कुट्टे चांगले आहे काय? किती हजाराला मिळते काय? 22,000. 22,000ची. तर मित्रांनो, त्यांना आता विचारूया ज्या कंपनीची तिने कडबा कुट्टी घेतली आहे, तर मला सांगा प्रत्येक व्हरायटीमध्ये असे मशिनी निघाल्यात, होय वेगवेगळ्या आहेत. मग ही मशीन जी घेतला आहे अष्ट्यातून घेतला काय? मग हे चांगलं आहे मशीन. होय. तर मित्रांनो, ह्या मशिनीचं प्रमोशन वगैरे आपण काही करत नाही, पण आता तिने जी घेतलं आहे तर तुम्हाला जरी ह्याचा रिझल्ट कसा आहे? हे चांगलं आहे एक नंबर. मेंटेनन्स वगैरे काय काय? नाही. तर मित्रांनो, ह्याचा आपण वापरेल तसं त्याच्यावर डिपेंड असते. डिपेंड आहे. डिपेंड आहे. म्हणजे ह्याच्या कसं आहे अगोदर माहिती आहे, आपण जास्त लोड घातलं ते आपलं दमवणार की. जमिनीवर. पण कमी जर ज्या काही व्यवस्थित करणार. तर मित्रांनो, कुणाला कडबा कुट्टी घ्यायची असेल तर फोन नंबर त्यांचा वरच्या बाजूला दोन्ही दिलेला आहे. आणि श्री बिरदेव कडबा कुट्टी मशीन, आष्टा तासगाव रोड, अंकलकोप पेट्रोल पंपा शेजारी, नवले हॉल शेजारी अंकलकोप. तर त्यांना फोन करा. त्याचा रेट काय असेल ते हे करा. आणि जर चालू करून दाखवता काय स्पीड काय आहे? हां? तर मित्रांनो बघू शकताय. हां तर मित्रांनो, फॉरवर्ड आणि रिव्हर्स बघा. कुठलं होय वापरे चांगला आहे एक नंबर आहे. ते आम्ही आणलं ते कोल्हापूर पक्ष होम हां पक्ष होय.
आणि टायमाला तुम्ही असं म्हणता काय याला काही प्रॉब्लेम आला हां रिप्लाय देते तिने स्वतः येऊन करून जातात त्याचं बाह्य नाही काय त्या चार्जेस बिजेस काय घेत नाही त्यांना तुला ही सर्व्हिस चांगली आहे. हे सर्व्हिस चांगली आहे. आणि सांगू, एक नंबर सर्व्हिस तर मित्रांनो हे गोठ्यामध्ये आहेत त्यांचे हे कोण पाहुणे यांचे पाहुणे आलेले आहेत भाऊ आहेत काय तुमची जनावरं आहेत आहेत की? कुठं गवळी प्लॉटला. आपण संजयचं गोठा आहे की नाही तेवढं संजय पंडितामा निरंजन त्याच्या जर पुढच्या बरं किती आहेत जनावरं ही नोंद आहे की? तर मित्रांनो ह्यांचा सकट आपण आता व्हिडिओ पुढल्या भागात घेणार आहे तुमचं नाव काय म्हटलं मनोज गवळी. मनोज गवळी तर मित्रांनो ह्यांचा सकट आपण व्हिडिओ घेऊया तुम्हाला वेळ आहे का आता आहे की? एक 10 मिनटं आपण आता पुढला व्हिडिओ लगेच ह्यांचा घेऊया तर मला सांगा हे चॅनल जे आपण बघताय हे चॅनल तुम्हाला कसं वाटतं म्हणजे ह्यात नेमकं बघण्यासाठी काय आहे बघण्यासारखं माझ्या चॅनलवर म्हणजे बाहेरची म्हशी कशी राखतात कसं करतात त्यांचा व्यवसाय कसा आहे काय आहे त्याच्यावर आम्ही पण जरा वेगळं काहीतरी करू शकतो हां याचं आम्ही बघितल्यावर आम्हाला पण जमा समाधान वाटते जे काहीतरी आपण पण काहीतरी ह्याच्यात बदल केलं पाहिजे आणि घर बसल्या बघायला मिळतंय सगळी जनावरं हां. तर मित्रांनो आपल्या चॅनलचा रिझल्ट चांगला आहे कारण आपण आलतू फालतू काही सांगत पण नाही जे समोर आहे जे गोट्यामध्ये जाऊन डायरेक्ट जे चाललं आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर माझ्या चॅनलला एक सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा म्हणून सांगा चॅनलला सगळेजण व्यवस्थित बघून त्याची व्यवस्थित माहिती घेऊन हे त्याला चॅनलला सबस्क्राईब करा